उत्तर प्रदेश युवक कांग्रेस उपाध्यक्ष अनिकेत मात्रे ने काहीतरी कर नवी मुंबई कर इस टैगलाइन के साथ नवी मुंबई के विभिन्न चौक सभाओं के माध्यम से नागरिकों से प्राप्त समस्याओं और सूचनाओं को लेकर नवी मुंबई मनपा आयुक्त राजेश नार्वेकर से मुलाकात की। इस दौरान अनिकेत मात्रे ने नवी मुंबई आरोग्य विषय को लेकर अपना कड़ा रुख अख्तियार करते हुए नवी मुंबई स्वास्थ्य सेवा की बद से बदतर होते हालात की तरफ आयुक्त का ध्यान खींचा और अल्टीमेटम दिया कि अगर समस्याओं का निराकरण नहीं हुआ तो सड़कों पर उतरकर जन आंदोलन किया जाएगा। इस दौरान बैठक में जो प्रमुख मुद्दे रखे गए उनमें शामिल है नवी मुंबई के मरीजों के लिए वाशी फोर्टिस अस्पताल में 10% आरक्षण होने के बावजूद अनिकेत मात्रे ने आरोप लगाया कि करार का उल्लंघन कर आरोग्य सेवा न देने वाले फोर्टिस अस्पताल के खिलाफ जांच कर उनके करार को रद्द कर दिया जाए। वहीं अनिकेत मात्रे ने आगे आरोप लगाते हुए कहा कि नवी मुंबई महानगर पालिका के 23 नागरिक स्वास्थ्य केंद्र 24 घंटे कार्यरत न होने से नागरिकों को बड़ी समस्याओं का सामना करना पड़ता है और इसीलिए उन्होंने आयुक्त से मांग की कि 24 घंटे ओपीडी सेवा सुचारू रखें और अस्पताल में डॉक्टरों की पर्याप्त व्यवस्था की जाए। वहीं नवी मुंबई महानगर पालिका के ऐरोली, बेलापुर और वाशी महानगर पालिका अस्पताल में एमआरआई और ब्लड टेस्ट की सुविधाओं के साथ ही बाईपास सर्जरी, एंजियोप्लास्टी, किडनी, कैंसर, ट्यूमर का ऑपरेशन किफायती दरों में तत्काल उपलब्ध करवाए जाने की भी मांग अनिकेत मात्रे ने की। वहीं अनिकेत मात्रे ने जो अगला मुद्दा उठाया वह था नवी मुंबई में पीने के पानी को लेकर भयंकर किल्लत। उन्होंने आयुक्त से मांग की कि तुरंत इस दिशा में कार्रवाई कर जलापूर्ति की समस्या को दूर किया जाए। वहीं आगामी माघी गणेशोत्सव के मद्देनजर नवी मुंबई के समस्त तालाबों में गणपति विसर्जन के लिए सुविधा उपलब्ध करवाने की दिशा में भी उन्होंने आयुक्त से मांग की। इस बैठक में अपने कड़े तेवर और कलेवर दिखाते हुए अनिकेत मात्रे ने कहा कि अगर आयुक्त इस मुद्दे की तरफ गंभीर नहीं हुए तो जनता के प्रश्नों के साथ जन आंदोलन किया जाएगा। आपल्याला माहीत असेल की नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने 13 ऑक्टोबरला वाशी येथील विष्णुदास येथे काहीतरी कर नवी मुंबईकर ही लोकचळवळ जी आहे ती सुरू करण्यात आली। त्यानंतर 28 ऑक्टोबरपासून सुरू झालेला प्रवास जवळपास 29 चौकसभा नवी मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ज्या आहेत त्या पार पडल्या आणि या चौकसभेच्या माध्यमातून अनेक समस्या ज्या आहेत त्या नागरिकांनी आमच्यासमोर मांडल्या। प्रामुख्याने त्यामध्ये आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत ज्या आहेत आमच्यासमोर बरेच समस्या आल्या। आपल्या सर्वांना माहीत असेल की वाशी येथील जे मुख्य हॉस्पिटल आपलं नवी मुंबई महानगरपालिकेचं आहे त्या ठिकाणी हवी तशी सुविधा जी आहे ती उपलब्ध नाही अशा नागरिकांना समस्या आपल्यासमोर मांडल्या। त्या ठिकाणी सर्व प्रकारचे ब्लड टेस्ट होत नाही, थायरॉईडची ब्लड टेस्ट होत नाही, व्हिटॅमिन डिफिशियन्सीची त्या ठिकाणी जी आहे ती ब्लड टेस्ट होत नाही, MRI त्या ठिकाणी होत नाही आणि एखाद्या व्यक्तीला जर ऑपरेशन करायचे असेल तर साहित्य देखील बाहेरून आणावं लागतं। अशा अनेक समस्या ज्या आहेत त्या नागरिकांनी आमच्यासमोर मांडल्या। त्याचसोबत त्या ठिकाणी एन्जिओग्राफी होत नाही, त्या ठिकाणी न्यूरोसर्जन उपलब्ध नाही आहे, बायपास सर्जरी होत नाही। तर असे जे मोठे आजार आहेत त्यावर जे आहे कुठेतरी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नवी मुंबईतील नागरिकांना वाशी सोडून मुंबई या ठिकाणी जे आहे ते सायन किंवा मग आपल्या KM हॉस्पिटलला पाठवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी होत आहे। त्याचसोबत आपल्याला माहीत असेल की नवी मुंबई महानगरपालिकेने आपली जी स्वतःची वास्तू आहे ती फोर्टिस रुग्णालयाला जी आहे ती भाडेतत्वावर दिलेली आहे आणि भाडेतत्वावर देत असताना त्या ठिकाणी 10% बेड जे आहेत ते आपल्या नवी मुंबईकरांना मोफत देण्याचं त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे। परंतु दुर्दैवाने म्हणावं लागेल की फोर्टिस रुग्णालयाकडून जे आहे ते 10% बेड जे आहेत आपल्या नवी मुंबईकरांना भेटत नाही। तर आम्ही अशी मागणी या ठिकाणी आयुक्तांना केलेली आहे की जो फोर्टिससोबतचा जो करार जो झालेला आहे नवी मुंबई महानगरपालिकेचा तो तात्काळ जो आहे चौकशी करून जो आहे तो रद्द करावा अशी मागणी आपण या ठिकाणी केलेली आहे। सोबतच अनेक भागांमध्ये पाण्याच्या देखील मोठ्या प्रमाणात समस्या आहेत। माहितीच्या अधिकाराखाली भेटलेल्या माहितीनुसार जवळपास 450 MLD पाणी पुरवठा आहे हा मोरबे धरणातून होतो आणि 65 MLD जो पाणी पुरवठा आहे तो बारवी धरणातून होतो। परंतु मुबलक पाणी पुरवठा जो आहे तो ऐरोली भागातील जो दिघा परिसर असेल, ऐरोली परिसर असेल, घनसोली, कोपरखेरणा परिसर असेल या ठिकाणी जे आहे ती कुठेतरी पाणी पुरवठा पुरेसा न होण्याकारणाने नागरिकांना अनेक समस्याला त्या ठिकाणी जे आहे ते सामोरे जावं लागतं। याचसोबत जे आरोग्याच्या बाबतीत आणखी काही गोष्टी या ठिकाणी आपण आयुक्तांसमोर समस्या मांडल्या। त्यामध्ये आपल्या नवी मुंबई शहरामध्ये जवळपास 23 नागरी आरोग्य केंद्र आहेत आणि या 23 नागरी आरोग्य केंद्र बघाल तर जवळपास 5:30-6च्या आसपास जे ते बंद होऊन जातात। त्यामुळे आपण आयुक्तांना मागणी केली आहे की हे जे नागरी आरोग्य केंद्र आहेत ते जवळपास प्रत्येक वॉर्डाच्या जवळपास 2-2.5 किलोमीटरच्या आसपास आहेत, हे 24 तास खुले राहिले पाहिजेत अशी मागणी आपण
या ठिकाणी केलेली आहे. त्यासोबत प्रामुख्याने या ठिकाणी या नागरी आरोग्य केंद्रामध्ये 24 तास OPD देखील या ठिकाणी सुरू करण्याची मागणी आपण या ठिकाणी आयुक्तांना केली. खदान तलावाच्या सुशोभीकरणासाठी असेल किंवा मग खदान तलावाच्या अवतीभोवतीचं जे परिसर मेंटेन ठेवण्यासाठी असेल, एक काहीतरी मेंटेन करण्यासाठी त्या ठिकाणी माणसं नेमावीत आणि त्या ठिकाणी टेंडर देखील त्यांनी त्या पद्धतीचं काढावं अशी विनंती आपण आयुक्तांना केली आहे. त्याचसोबत आपल्याला माहीत असेल की नवी मुंबई शहरामध्ये जे आहे, ज्या पद्धतीने गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, त्याच पद्धतीचे माघी गणेश उत्सव देखील जो आहे तो मोठ्या प्रमाणात संपूर्ण नवी मुंबई शहरामध्ये या साजरा केला जातो. परंतु दुर्दैवाने आपल्याला सांगावंसं वाटेल की माघी गणेश उत्सवच्या दिवशी जे आहे, ज्या दिवशी विसर्जन असतो, 1.5 दिवसाचे गणपती असतात, त्या ठिकाणी 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन करण्यासाठी जे आहे कुठल्याच पद्धतीची सुविधा नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जी आहे ती पुरवली जात नाही. तर ही देखील जी आहे समस्या आपण आयुक्तांसमोर मांडली आणि निश्चितच आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की संपूर्ण डेटा घेऊन जो आहे यावर तात्काळ कारवाई केली जाईल असं आश्वासन आयुक्त साहेबांनी आम्हाला दिलं आहे. पण त्या ठिकाणी आयुक्तांना एक कालावधी दिलेला आहे, 7 ते 10 दिवसाचा जर कालावधी त्यांनी जर हे आमच्या समस्या त्यांनी पूर्ण नाही केल्या तर निश्चितच नवी मुंबई युवक काँग्रेस जी आहे नवी मुंबई शहरातील नागरिकांसाठी आपल्याला रस्त्यावर उतरेली या ठिकाणी दिसेल. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.